नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी जी माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी खूप महत्त्वाची आहे. शाळा पूर्व तयारी अभियान 2024 आणि 25 या संदर्भातली ही बातमी आहे. यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की मागील वर्षी एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीमध्ये पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ 1 नुसार स्टास 2024 आणि 25 नुसार या शैक्षणिक सत्रासह इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मग आता यामध्ये आपण बघूयात की शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 माहे एप्रिल 2024 आणि मेळावा क्रमांक 2 हा जून 2024 मध्ये आयोजित करण्यात यावा. या दोन्ही मेळावा दरम्यान 1 ते 8 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. त्याकरता शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक यांची मदत करावी. प्रशिक्षण आयोजन या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल. मग आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा, इथं तुम्हाला लक्षात येत असेल उपक्रम जे आहेत, राज्यस्तरीय उपक्रम जे आहे याच्यामध्ये सहभाग डाएट महानगरपालिका, महिला आणि बाल विकास विभाग प्रतिनिधी, प्रथम संस्था, मग प्रत्येकी एक व्यक्ती, प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिकचे आणि DPO असे एकूण 7 व्यक्ती यामध्ये असणार आहेत. मग याचा जो कालावधी आहे तो फक्त एका दिवसाचा आहे आणि हे जे आहे ते जे प्रशिक्षण आहे ते ऑनलाईन आहे आणि याची तारीख आहे 8 एप्रिल 2024 आणि याचं जे आयोजन आहे ते या ठिकाणी पुणे महामंडळाच्याकडूनच केलं जाणार आहे. त्याच्यानंतर आहे जिल्हास्तरीय कार्यशाळा. प्रत्येक तालुक्यातील BRC आणि URC पुढील पैकी 2 व्यक्ती, मग याच्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विषय साधन व्यक्ती यांचा यामध्ये समावेश असणार आहे. हे जे प्रशिक्षण आहे ते 1 दिवसाचं आहे आणि याची जी तारीख आहे ती 10/4/2024 ही असणार आहे आणि याचं जी आयोजनाची जबाबदारी आहे ती डाएटची असणार आहे. तालुकास्तरीय कार्यशाळा जी आहे ती प्रत्येक केंद्रातून पुढीलपैकी 2 व्यक्ती असणार आहेत. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि शिक्षक. आणि हे जे प्रशिक्षण आहे तेही 1 दिवसाचं आहे 12/4/2024. आता या ठिकाणी याची जी जबाबदारी आहे ती डाएटचीच असणार आहे. आता केंद्रस्तरीय प्रशिक्षण यामध्ये तुम्ही शिक्षण, अंगणवाडी सेविका, लीडर माता आणि स्वयंसेवक यांचा समावेश. हे एका दिवसाचं असणार आहे आणि प्रत्यक्ष शिक्षण परिषदेमध्ये ह्याचं जे आहे ते प्रशिक्षण होणार आहे आणि ही जी तारीख आहे ती 13/4/2024 आणि याची संपूर्ण जबाबदारी आहे आयोजनाची ती केंद्रप्रमुखाची असणार आहे. शाळा स्तरावरचा जो पहिला मेळावा आहे तो मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, आणखीन माता स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही पार पाडली जाणार आहे. आता हे जे प्रशिक्षण आहे ते प्रत्यक्ष एका दिवसाचंच असणार आहे. मग ते 15 ते 20 या दरम्यान 2024 यापैकी कुठलाही एक दिवस तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता आणि ही जी जबाबदारी आहे ते मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणजे शाळा स्तरावरती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे, पण या तारखांमध्येच हे आयोजन करायचं आहे. आता शाळापूर्व तयारीची कृती उपक्रम जे आहेत ते एप्रिल ते जून 2024च्या दरम्यान इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र बालके, पालक, लीडर माता, आणखीन माता स्वयंसेवक यांच्यामार्फत घेतली जाणार आहे. मग 8 ते 12 आठवडे याच्यातला हा जो कालावधी आहे यापैकी कुठलाही. मग याला जबाबदार कोण, तर मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका. आता दुसरा जो मेळावा आहे तोही मगाशी सांगितल्याप्रमाणेच म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका असतील, पालक, लीडर माता आणि माता स्वयंसेविका एका दिवसाचं प्रत्यक्ष हे प्रशिक्षण असणार आहे आणि मग याच्यामध्ये 15 ते 20 जूनच्या दरम्यान ची कुठली एक तारीख. मग विदर्भमध्ये काय होतं की शाळा थोड्याशा उशिरा सुरू झाल्यामुळं तिथली जी तारीख आहे ती 28 ते 3 जुलै या दरम्यानची ही जी तारीख आहे यातली कुठलीही एक असणार आहे. मग याची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे मुख्याध्यापक आणि शिक्षकाची असणार आहे. मग राज्यस्तरावरचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणाचं जे 1 दिवसाचं असणार आहे. मग ते दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हास्तरावरून सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावं जी आहेत ती या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे
त्याच्यावरून आपण काय करू शकता, मागवायची आहे. आता सदर प्रशिक्षण जे आहे ते सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये झूम मीटिंगच्या किंवा झूमच्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची लिंक स्वतंत्रपणे व्हॉट्सअप गटावरती, ग्रुपवरती पाठवली जाणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण जे आहे ते प्राचार्य डाएट यांनी जिल्हास्तरीय 1 दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेले नियोजन वेळापत्रकानुसार करावे. मग जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी 1 दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी 1,000 रुपये या मर्यादेमध्ये जेवण, चहा, कार्यशाळेसाठीचं बॅनर, पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी जी काही स्टेशनरी, प्रवास भत्ता, त्याच्यानंतर इतर मानधन यासाठी खर्च करण्यात यावा. तालुकास्तरीय प्रशिक्षण जे आहे ते वरील म्हणजे वेळापत्रकानुसार डाएट किंवा प्राचार्य या संबंधित गट शिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती हे तालुकास्तरीय स्तरावरती तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून काम करावे, म्हणजे त्यांच्यामार्फत ते इतरांपर्यंत पोहोचावं. तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी 1 दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला 300 रुपये यामध्ये जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर, पोस्टर, त्याच्यासाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता या सगळ्यांचा समावेश त्यात करण्यात यावा. केंद्र स्तरावरील जे प्रशिक्षण आहे ते 13 एप्रिल 2024 रोजी या परिषदेमध्ये आयोजित तारखेस करण्यात यावे. व तालुका स्तरावरील प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती यांनी केंद्र स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून काम करावे. याच्यासाठी एकूण 1,500 रुपये यामध्ये मग चहा, कार्यशाळेसाठी बॅनर, लागणारी जी काही स्टेशनरी हा खर्च इथं करण्यात यावा. यामध्ये लक्षात घेण्यासारख्या कुठल्या बाबी आहेत, तर ही जी प्रशिक्षण आहेत त्यामध्ये असणारे अभिलेख, छायाचित्र, चित्रफिती आपल्या स्तरावरती जतन करून ठेवायचे आहेत. त्या दरम्यान जे काही व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेले फोटो असतील किंवा आपण स्वतः काही व्हिडिओ काढले असतील, फोटो असतील ते आपण सेव्ह करून ठेवायचे आहेत. आणि संदर्भ क्रमांक 1 अन्वये यामध्ये मंजूर निधी जो आहे तो राज्य प्रकल्प संचालक MPSP मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा तालुका स्तरावरील 1 दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडिओ, 2 किंवा 3 मिनिटाचे फोटो इत्यादी माहिती समाज संपर्क माध्यमांवरती, मग फेसबुक असेल, ट्विटर आहे, इन्स्टा असेल इत्यादींवरती काय करायचं आहे, हॅशटॅगचा वापर करून इथं अपलोड करावेत. मग समाज संपर्क माध्यमांवरती पोस्ट अपलोड करत असताना त्या स्थळांचे नाव आणि जिल्हा नमूद करायचा आहे. त्याचबरोबर उपरोक्त सर्व प्रशिक्षणे तसेच शाळा स्तरावरील पहिल्या आणि दुसऱ्या मेळाव्यांची सगळी जी काही आकडेवारीची जी काही माहिती आहे ती संकलित करण्यासाठी बाल शिक्षण विभाग प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलवरती काय करायचं, या ठिकाणी पोर्टल दिसत असणार आहे त्या लिंकचा वापर करायचा आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये मेळाव्यांचे नियोजन, आयोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रशासन विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, ICDS यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करण्याबाबतचे नियोजन हे अधिकारी आणि शाळांना कळवायचं आहे. गट शिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरती मेळावा 1 आणि 2 याचं नियोजन करायचं आहे. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेमध्ये मेळाव्यांचे आयोजन करायचे आहे. मेळाव्याचा जो कालावधी आहे तो साधारण 4 तासांचा असावा. शाळेचे वातावरण प्रसन्न, आरोग्यदायी असावे याकरता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी. त्याचबरोबर मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी व्हावेत. याकरता मेळावा आयोजनाच्या आधी 1-2 दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावरती प्रभात फेरी आणि दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच त्यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर, बॅनर्स लावून जनजागृती करण्यात यावी. आणि या माध्यमातून इयत्ता पहिलीला पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करून घ्यावे. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये 7 स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवरती बालकांच्या कृतींच्या नोंदींचा विकास त्या पत्रावरती मेळाव्याच्या क्रमांकानुसार रकान्यामध्ये करण्यात यावा. सदर 7 स्टॉल पुढील प्रमाणे: मग नोंदणीसाठीचा एक, शारीरिक विकास, मग सूक्ष्म स्थूल स्नायू विकास, बौद्धिक विकासाचा एक, त्याच्यानंतर सामाजिक भावनात्मक विकास, भाषा विकास, त्याच्यानंतर गणनपूर्व तयारी असेल, पालकांना मार्गदर्शन असेल, या संदर्भातले 7 स्टॉल असावेत.
शाळा स्तरावरील मेळावा 1 आणि 2चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य, डाएट शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ICDS विभाग यांनी समन्वयाने सर्व गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यातील आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राचार्य आणि डाएट यांनी प्रत्यक्ष शाळेवरती शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी यांना विविध शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करावे. गट शिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुख आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक 1 आणि 2चे नियोजन करावे आणि गटविकास अधिकारी यांना देखील शाळा स्तरावरती शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात यावे. मेळाव्यासंदर्भातले जे काही फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील किंवा इतर माहिती असेल ती समाज माध्यमांवरती हॅशटॅगच्या माध्यमातून काय करायचं आहे आपल्याला प्रसारित करायची आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान कालावधी इयत्ता पहिली दाखलपात्र असलेल्या मुलांचे पालक, माता यांनी शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा साप्ताहिक बैठकीत मार्गदर्शनानुसार घरी करून घ्यायचं आहे. शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक 1 आणि 2चे आयोजन सुव्यवस्थितरित्या व्हावे याकरता सर्व पर्यवेक्षक आणि अधिकारी यांनी सुनियंत्रित असे मेळाव्यास भेटी द्यायचे आहेत. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि पर्यवेक्षक अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी पहिला मेळावा झाल्यानंतर दुसरा मेळावा होईपर्यंत शाळा परिसरातल्या बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घ्यायचा आहे आणि त्याचं निरीक्षण दिलेल्या लिंकवरती भरायचं आहे. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी पहिलीच्या पाठ्यक्रमाशी आणि विद्याप्रवेश मॉड्यूलशी करायची आहे. शाळापूर्व तयारी अभियानाच्या विविध स्तरावरील अंमलबजावणीस प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी आणि शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल प्रस्तुत कार्यालयात सादर करण्यात यावा. तर अशा प्रकारे ही माहिती शाळापूर्व अभियानाची या ठिकाणी दिलेली आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.